निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विटेवर। निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विटेवर। उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर। उठया चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा। माऊली रामकृष्ण हरी। मी कस्तुरी। पुढारी न्यूजच्या आषाढी वारी स्पेशल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आषाढी वारी ही अवघ्या महाराष्ट्राची आध्यात्मिक सांस्कृतिक परंपरा। वारी म्हणजे भक्ती, परंपरा आणि समाज जागृतीचा संगम। संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांनी रुजवलेली ही परंपरा आजही अशीच सुरू आहे। दरवर्षी वारीच्या निमित्तानं लाखो कोटी वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरपूरकडे निघतात। घरदार सोडून फक्त आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी हे वारकरी आतुर असतात। आणि याच वारीचा, याच वारकऱ्यांच्या प्रवासाचा आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय लाडकं पुढारी न्यूज चॅनल विशेष कार्यक्रम। अगदी घर बसल्या याची देही याची डोळा आपण ही वारी अनुभवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया वारी पंढरीला। विठ्ठल जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ। कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे। या अभंगाप्रमाणेच माऊलींसोबत संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात विसावा करते। यावेळी तुकोबारायांच्या दर्शनासाठी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। संत तुकाराम महाराजांची पालखी आहे पुण्यातल्या नानापेठेत। नानापेठेत असलेल्या निवडुंगा विठोबा मंदिरात पालखीचा मुक्काम आहे। दरम्यान या पालखीसोबत पायी चालत जाणारे वारकरी देखील पुण्यात थांबलेत। जसे हे वारकरी विठुरायाची सेवा करतायत, तसेच पुणेकर सुद्धा वारकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर आहे। पुणेकरांकडून वारकऱ्यांची सेवा केली जाते। मजल दर मजल करत या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करतायत। दरम्यान पालखीचं पुढचं नियोजन कसं असेल, पालखीचा मार्ग कसा असेल याबद्दल आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी बातचीत केली आहे। तुकोबारायांचे वंशज पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्याशी पाहूयात। वर्षानुवर्षाचा शतकोनशतकेचा मुक्काम या ठिकाणी असतो। या संदर्भात ही परंपरा, वारीची परंपरा, संत तुकाराम महाराजांच्या पालखीची परंपरा आणि वाटचाल या संदर्भात आपण जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज आदरणीय पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्याशी संवाद साधणार आहोत। महाराज आपल्यासोबत आहेत। महाराज, काय सांगाल, नेमकी कशी परंपरा आहे आणि इथला मुक्काम किती महत्त्वाचा आहे? रामकृष्ण हरी। जगद्वंदने जगद्गुरू तुकाराम महाराजांचा हा पुण्यातला मुक्काम अतिशय महत्त्वाचा आहे। त्यांचं हे आजोळ घरच असल्यासारखं आहे आणि त्यामुळं ह्या इथल्या ठिकाणचं मुक्कामाचं अनन्य साधन, मामाचंच गाव असल्यामुळं त्या ठिकाणचं येणं त्यांचं मोठं भाग्याचं आहे। त्यामुळं पुण्यातला मुक्काम म्हणजे पुनवडी म्हणजे पहिल्यापासून आणणारा हा जुना मुक्काम असणारं ठिकाण आहे। म्हणजेच नारायण महाराज ज्ञानोबा तुकोबांच्या दोन्ही पालख्या घेऊन या ठिकाणी येण्याचं त्यांचं अनन्य साधन, या ठिकाणी आवर्जून येण्याचं ठिकाण जुनं नातं आहे। आणि म्हणूनच आवर्जून म्हणून म्हणतात की चला पंढरशी जाऊ, रुक्माई देवर पाहू, डोळे निवतील कान मना तेथे समाधान। हा आज दिवसभर सकाळचा काकडा झालेला आहे, महाअभिषेक झालेले आहे, दुपारची भजनं होणारी, संध्याकाळची कीर्तन सेवा होणारी आणि त्याच्यानंतर संध्याकाळचं परत शेज आरतीचा कार्यक्रम होणार आणि त्याच्यानंतर पालखी उद्या सकाळी 7 वाजता प्रस्थान होणार आहे। धन्यवाद माऊली। रामकृष्ण हरी। आपण बघू शकतो की इथला मुक्काम हा फार महत्त्वाचा आहे। जसं माऊलींनी सांगितलं, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे जणू आजोळ असल्यासारखं हे ठिकाण आहे, त्यामुळे इथला मुक्काम हा प्रचंड महत्त्वाचा असतो। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, पुणे। ज्ञानियांचा राजा गुरु माझा ज्ञानी, पंढरीची वारी आम्हासी मिरासी असं म्हणत ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यात विसावा करते। पुण्याच्या भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात माऊलींच्या पालखीचा मुक्काम आहे। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या मुक्कामामुळेच या मंदिराला इतकं महत्त्व प्राप्त झालंय। यावेळी माऊलींच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी पालखी विठोबा मंदिरात वारकऱ्यांसह पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे।
माऊलींचं रूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी भक्तांची लगबग सुरू आहे. रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण पुण्यामध्ये भवानी पेठेमध्ये आहोत आणि आपण बघू शकतो या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे. त्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी पुणेकर आता गर्दी करत आहेत. पहाटे 5 वाजल्यापासून या ठिकाणी पुण्यातील जी मंडळी आहे ती मंडळी एकत्र आलेली आहे. या ठिकाणी दर्शनासाठी प्रचंड मोठ्या रांगा लागत आहेत. आपण बघू शकतो वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळी मंडळी आज या ठिकाणी दर्शनासाठी येते आहे. पोलीस प्रशासन व्यवस्था जी आहे ती आता या सगळ्यांच्या सेवेसाठी या ठिकाणी सज्ज असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. किंवा या सगळ्याबरोबर इथली जी स्वयंसेवी संस्थांची जी टीम आहे ती सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं सेवा करण्याचा प्रयत्न करते आहे. वेगवेगळी मंडळी या ठिकाणी येते आहे आणि त्याचबरोबर दर्शनासाठी या सगळ्यांनी या ठिकाणी रांगा लावलेल्या आहेत. व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीनं या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं दर्शन व्हावं यासाठी सगळी जी मंडळ आहे ती या ठिकाणी आलेली आहे. शिस्तबद्ध पद्धतीनं दर्शन व्हावं यासाठी ही मंडळी या ठिकाणी आलेली असताना त्यांचं कुठलीही गैरसोय होऊ नये याची काळजी इथल्या देवस्थान संस्थांचे सगळे पदाधिकारी, सगळे सेवेकरी, त्याचबरोबर सर्व पोलीस अधिकारी या ठिकाणी घेत आहेत. वर्षानुवर्षाचा आणि शतकोनशतकांचा असणारा हा जो सोहळा आहे तो सोहळा पुण्यामध्ये जेव्हा येतो तेव्हा त्याला एक वेगळा रंग आणि वेगळा साज आलेला असतो. ज्ञानोबांच्या या पादुका ज्या आहेत त्या पादुका, ज्ञानोबांची ही जी पालखी आहे त्या पालखीला आपला स्पर्श व्हावा यासाठी सगळे वारकरी सातत्यानं प्रयत्न करत असतात. भेटी लागे जीवा लागलीसे आस असं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं त्या पद्धतीनं ही सगळी वारकरी मंडळी जी आहे ती मंडळी या ठिकाणी एकदा पावलांना स्पर्श व्हावा यासाठी धडपडत असते. यासाठी हा सगळा अट्टहास असतो आणि तो अट्टहास घेऊन या भवानी मंडपाच्या, या भवानी मंदिराच्या, या भवानी पेठेतील ह्या ज्या पालखी विठोबा मंदिरामध्ये ही सगळी मंडळी या ठिकाणी एकत्र येत असते. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, पुणे. संत तुकाराम महाराज आणि निवडुंगा विठोबा मंदिराचं वारकरी परंपरेत आगळं वेगळं महत्त्व आहे. तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातील नाना पेठेत आहे. प्रत्येक वर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम पुण्यातल्या नाना पेठेतील निवडुंग विठोबा मंदिरात असतो. आता पालखीचा मुक्काम आपल्या दारी म्हटल्यावर मंदिरही तुकोबांच्या स्वागतासाठी सजलंय. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर या मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. दरम्यान या मंदिराची काय आख्यायिका आहे, या निवडुंग विठोबा मंदिराचा इतिहास काय आहे, हेच सांगतायत सुजित काळंगे. पाहूयात. रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण पुण्यामध्ये आहोत. पुण्याच्या नाना पेठेमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं मुक्काम केलेला आहे. यासाठी अनेक जे वारकरी आहेत ते वारकरी, अनेक पुण्यातील भाविक भक्त मंडळी या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत. या मंदिरामध्ये वर्षानुवर्ष वारकरी या ठिकाणी येतात, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना भेटतात. पण या मंदिराचा नेमका इतिहास काय आहे आणि त्याची परंपरा नेमकी कशी आहे हे आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत या मंदिरातील पालखी सोहळ्याचे जे प्रमुख आहेत ते रवींद्र महाराज पाद्य आपल्यासोबत आहेत. पाद्य महाराज, काय सांगाल नेमका या मंदिराचा इतिहास काय आहे? रामकृष्ण हरी, जसं आपण म्हणतो की आज तुम्ही बघताय की या मंदिराचा इतिहास आज जर का आपण बघितलं तर याचं निवडुंगा विठोबा नाव हे का पडलं आणि याला प्रति पंढरपूर असं आपण पुण्याकडे श्रद्धेने का म्हणतात, तर ही जी मूर्ती आहे ही निवडुंगाच्या झाडामध्ये सापडली. पुण्याची ही वेस होती आणि निवडुंगाच्या झाडामध्ये ही मूर्ती सापडली. जी विठ्ठलाची मूर्ती, आकर्षक मूर्ती तुम्ही जी बघताय ही स्वयंभू मूर्ती आहे. स्वयंभू मूर्ती म्हणजे मस्तकी शिवपिंड आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, जानवा आहे, हातामध्ये कमलपुष्प आहे, शंख आहे आणि भृगु ऋषींनी जी विष्णूच्या छातीवर लाथ मारली होती त्याला श्रीवत्सलांचन असं म्हणतात. ती मूर्तीच्या छातीवर आहे, सेवा आहे आणि म्हणून ही आज आपण याचा खूप मोठा प्राचीन पुरातन असा इतिहास आहे. हे मंदिर जवळपास 850 वर्ष जुनं मंदिर असं आहे. आणि जसं आपण म्हणतो की आज जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा हा 340वा पालखी सोहळा आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा हा जो पालखी सोहळा आहे तो इथं येतो, पण पालखी सोहळ्याची इथं मुक्कामी असण्याची जी काही परंपरा आहे त्या परंपरेबद्दल काय सांगा? जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 340वं वर्ष आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांनी हा पालखी सोहळा सुरू केला. वारी आधीही सुरू होती, पण पालखी हे फार महत्त्वाचं असतं आणि पालखीचा एक तो मान असतो.
म्हणून नारायण महाराजांनी हा पालखी सोहळा सुरू केला. या पालखी सोहळा सुरू करताना जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज हे पहिल्यांदा देहूवरनं पादुका घ्यायचे, आळंदीला जायचे, माऊलींच्या पादुका घ्यायचे, आकुर्डीला विसावा करून पुण्यातला जो विसावा होता तो आपल्या मंदिरामध्ये होता. पण जसं जसं समाज वाढत गेला, भक्त वाढत गेले, श्रद्धा वाढत गेली, त्यामुळे मग पुढे झालं की निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये तुकाराम महाराजांची पालखी विसावा घ्यायला लागली आणि भवानी पेठमध्ये श्री विठ्ठल तिथं आहे तिथं श्री माऊलीची पालखी विसावा घ्यायला लागली. आज आता आपण हे बघत आहोत की वारीमध्ये जसं आपण म्हणतो की वारी हे कुठलं इव्हेंट नाही आहे, कुठलं मॅनेजमेंट नाही आहे, कोणी त्याला तुम्हाला आमंत्रण देत नाही. जगातला एकमेव असा हा अद्भुत सोहळा की जो स्वयंशिस्तीनं स्वयंस्फूर्तीनं वारकरी पुणेकर नुसते तर आजूबाजूच्या संपूर्ण परिसरातले लोक भक्तिभावाने श्रद्धेने दर्शनाला येतात आणि हा सोहळा जास्तीत जास्त कसा आनंदमय करतील यासाठी प्रयत्न करतात. मंदिर समितीच्या वतीनं यंदा वारकऱ्यांच्या संदर्भात काय विशेष काळजी घेतली गेली, काय उपक्रम राबवले गेले आणि कशा पद्धतीची व्यवस्था? जसं आपण बघतो की दरवर्षी हे भाविक भक्त वाढत चालले आहेत, वारकऱ्यांची संख्या वाढत चालली आहेत. लक्षणीय म्हणजे मी तुम्हाला सांगेन की युवा पिढी आज याच्यामध्ये वारीमध्ये खूप सक्रिय व्हायला लागली. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. वारीबरोबर येणारे जे पालखीबरोबर जे हजारो भाविक भक्त वारकरी लोक आहेत त्यांची संस्थांच्या वतीने राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, त्याचबरोबर टॉयलेट बाथरूमची व्यवस्था केलेली आहे. वैद्यकीय आपत्कालीन कुठल्याही प्रकारचे उद्भवू नये आणि उद्भवल्यास त्याला तातडीनं वैद्यकीय मदत मिळावी यासाठी सुद्धा कॉर्पोरेशन, पोलीस प्रशासन, पुणे पोलीस असेल, महसूल खातं असेल आणि निवडुंगा विठोबा देवस्थान संस्थांचे विश्वस्त मंडळ यांनी सर्वतोपरी जास्तीत जास्त लोकांना कसं याच्यातून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करता येतील याची सर्वतोपरी तयारी करून ठेवलेली आहे. अगदीच माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा असं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं अगदी तेच संत वचन जे आहे ते आज या ठिकाणी ही सगळी मंडळी जगत असताना आपल्या सगळ्यांना दिसते आहे. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, पुणे. शेगाव इथल्या संत श्रेष्ठ गजानन महाराज यांची पालखी परळीत मुक्कामी होती. गणगण गणात बोतेचा जयघोष आणि टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी अंबाजोगाईकडे मार्गस्थ झाली आहे. परळी ते अंबाजोगाई मार्गावर असलेल्या कन्हेरवाडी या घाटातून ही दिंडी दरवर्षी जाते. या घाटातून निघालेला पालखीचा हा सुंदर नजारा ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आलाय. यंदा पावसाळ्याला चांगली सुरुवात झाल्यानं घाटात सगळीकडेच हिरवळ पसरली आहे आणि आज घनदाट निसर्गाच्या मधून भगव्या पताका घेऊन पंढरीची वाट धरली आहे या वारकऱ्यांनी. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं प्रथम रिंगण संत भगवान बाबा यांच्या गडाच्या पायथ्याशी मिठसावंगी इथं पार पडतंय. मोठ्या उत्साहात पालखीचा रिंगण सोहळा पालखी प्रमुख नाथवंशज रघुनाथ बुवा गोसावी पालखीवाले, योगेश महाराज गोसावी पालखीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालाय. टाळ मृदुंगाच्या तालावर सोहळ्यामध्ये पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांनी आपला थकवा दूर करण्यासाठी या पंचक्रोशीत रिंगणमध्ये भजन पावली खेळून आपला थकवा दूर केलाय. रिंगणाच्या मध्यभागी श्री संत एकनाथ महाराजांच्या पवित्र पादुका पालखी ठेवण्यात आली होती. यावेळी मिठसावंगी परिसरातील भाविकांनी संत एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पंढरीची वारी जीवाचं जीवन, विठ्ठल दर्शन समाधान मना या अभंगाप्रमाणेच अहिल्यानगरच्या कान्हूर पठार इथं जुमा मस्जिद कान्हूरमधून संत निळोबाराय यांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे. यावेळी मुस्लिम बांधवांकडून वारकऱ्यांचा सत्कार केला जातो. तसंच मुस्लिम बांधवांकडून वारकऱ्यांना फराळाचं देखील वाटप केलं जातं. विशेष बाब म्हणजे सगळ्या वारकऱ्यांवर फुलांची पुष्पवृष्टी देखील केली जाते. हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे एक चांगलं उदाहरण नेहमीच वारीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. वारी आणि वारकरी संप्रदायात कोणत्याही जाती धर्माचं बंधन नसतं हेच यावरून आपल्याला दिसतं. वारकरी आपले घरदार सोडून विठ्ठलाची एक झलक पाहण्यासाठी आषाढी वारीसाठी निघालेत. तुकोबा माऊलींच्या पालखीसह हजारो वारकरी पायी चालत पंढरपूरकडे निघालेत. सध्या ते पुण्यातील नाना पेठेत मुक्कामी आहेत. यावेळी पुण्यातील काही विद्यार्थ्यांनी या वारकऱ्यांची चरण सेवा केली आहे. मन आनंदी असतं पण इतकं अंतर कापून आल्यावर शरीर मात्र दमतं. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून हे विद्यार्थी पुण्यात विसावा घेतलेल्या वारकऱ्यांची मनोभावे चरण सेवा करतात. हे चिमुकले आणि हे विद्यार्थी अशी सेवा कशा पद्धतीने करतायत हेच जाणून घेतलंय सुजित काळंगे यांनी. मुख्यमंत्री निधी सहाय्यता आरोग्य विभागाच्या वतीनं
सेवांकुर भारत या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी एक विशेष असा उपक्रम राबवला जातोय. वारकऱ्यांची सेवा केली जाते आहे. ही सेवा नेमकी कशा पद्धतीची आहे, ही सेवेचे नेमकं स्वरूप काय याबद्दल या सेवेकऱ्यांशी आपण बोलणार आहोत. महाविद्यालयीन विद्यार्थी या ठिकाणी आहेत, जे सगळे विद्यार्थी सेवा करतायत. माऊली, काय सांगाल, काय नेमकं हे स्वरूप आहे आणि संस्थेबद्दल काय सांगाल? आमची जी संस्था आहे सेवांकुर भारत, बरेच वर्षापासून आम्ही वारकऱ्यांसाठी सेवेत असतो. यावेळेस माझे 3रं वर्ष आहे. यावेळेस आम्ही मुख्यमंत्रीच्या या योजनेमध्ये कोलॅब झालेलो आहोत. दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी, जसं पुण्यात झालं, उद्या सासवडला आहे, त्याच्यापुढे जेजुरीला, वेगवेगळ्या ठिकाणी आमचे हे अशी सेवा चालू राहतात. सेवामध्ये आम्ही मेडिसिन वाटप पण ठेवलं आहे आणि सगळ्यांची चरण सेवा असते. त्यासोबत यावेळेस फिजिओथेरपीसोबत पण आमचं कोलॅब झालेलं आहे. घरचे जेव्हा फोन करत असतील तेव्हा विचारत असतील की काय चाललंय, कसं वाटतंय, काय सांगता नेमकं त्यांना? नाही, ॲक्च्युली हे जे आम्ही करतोय हे आमच्या घरच्यांचीच शिकवण आहे. कारण त्यांनीच आम्हाला सांगितलं की जितकं पॉसिबल आहे तितकं सेवा करा. आणि जसं तुम्ही विचारलं की हे करून काय मिळतं, तर हे करून मनाचं एक समाधान मिळतं की आपण काहीतरी करतोय. आणि कुठे ना कुठे आम्ही त्यांचे पाय दाबले तर आमचं हे पुण्य विठ्ठलासाठी आमची ही सेवा अशी आम्ही समजतो. असं आतापर्यंत सेवा केली, चरण सेवा केली आहे, त्यांचे हात मालिश केलेत, पाय दाबलेत, असा कुठला अनुभव आहे का जो सुखावणार आहे आणि जो कधीच विसरता येणार नाही? आत्ताच एक आजी येऊन गेल्या, त्यांनी माझं असं अनुवटी धरून मला म्हटलं की किती गुणाची बाय गं, तुला जे काही हवं आयुष्यात ते तुला मिळू दे. मग ह्याच्या पुढे अजून काय हवं आम्हाला, असे आशीर्वाद मिळतात. बाकी आता तुम्ही ही सगळी सेवा करताय, पांडुरंगापर्यंत तुमची सेवा पोहोचत असेल तर काय मागणार आहात पांडुरंगाला आता? तेच की देवा आम्हाला अजून सेवा करू देवा, आणि जेवढं आम्ही आमच्याशी होईल आम्ही लोकांची सेवात आमचं आयुष्य घालणार आहे. आता इथून पुन्हा जात असताना महाविद्यालयात जाल, घरी जाल, तर काय भावना असतील जाताना? खूप साऱ्या अशा मिक्स भावना असणार आहे. थोड्या देवासाठी दिलेल्या, लोक खूप छान छान ब्लेसिंग्स देत आहेत, तुमचं सगळं चांगलं व्हावं म्हणून, खूप चांगलं व्हावं. आणि मनाला खूप समाधानी वाटते. मी पहिल्यांदाच आले पण मला खूप मी मजा करते. असं आतापर्यंत घेतलेलं जे शिक्षण आहे ते शिक्षण आणि आता वारीमध्ये घेताय ते लोकशिक्षण, या सगळ्यामध्ये काय फरक जाणवतो? खूप मोठा फरक जाणवतो. हे इथं जे होतं ते एकदम मनभावानं होतं. इथं आपल्या आशीर्वाद ह्याच्याने आम्हाला जास्त मोटिवेटेड ठेवतं. आम्हाला एक सॅटिस्फॅक्शन चांगलं भेटतं आतनं. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही, अशा ज्या भावना असतात त्या भावना ही सगळी विद्यार्थी मंडळी आहे ती या वारीच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला दिसते. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, पुणे. पांडुरंगाच्या वारीमध्ये कुणीच लहान मोठं नसतं. यामध्ये सगळे सर्वसामान्य वारकरी आणि राजकीय नेते सुद्धा सहभागी होत असतात. वारी नेत्यांची या आमच्या खास सेगमेंटमध्ये आम्ही तुम्हाला राजकीय नेत्यांची वारी नेमकी कशी असते त्याच संदर्भात रोज एखाद्या नेत्याची वारी आणि त्यांचे अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. राजकीय वारी आणि आध्यात्मिक वारी काय अनुभवले तुम्ही? राजकीय वाऱ्या रोजच्या सुरू असतात, पण अध्यात्माच्या वारीमध्ये जो आनंद असतो तो मला असं वाटतं न मोजण्यासारखा असतो. आमचा आनंद गगनात मावेनासा आहे. आमचं एकच म्हणणं असतं की दरवर्षी एकदा तरी पांडुरंगाच्या पायी डोकं टेकवल्याशिवाय आम्हाला काही स्वस्थ राहत नाही. ही गोष्ट खरी आहे की एक महिना 30 दिवस पायी वारी आमच्याकडून करणं शक्य नाही, म्हणजे वेळच भेटत नाही. पण जिथं शक्य असेल तिथं आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो. आणि आज सहकुटुंब मी दरवर्षीप्रमाणे आज पांडुरंगाच्या दर्शनाला आलो. टोकन दर्शन सुविधा म्हणजे जी तिरुपतीच्या धर्तीवर इथं तयार केल्या गेलेली आहे, त्या टोकन दर्शन सुविधेमधून काय नेमकी सुविधा संस्थांनी दिली ते पण त्याचा पण एक अभ्यास करता आला. त्यात काय कमी आहे, काय उणिवा आहेत हे पण मांडता येतं. कारण विधिमंडळामध्ये ते मांडलं गेलं पाहिजे. कारण इतका मोठा पैसा खर्च होतो, स्वच्छतेवर खर्च होतो, मोठे मोठे टेंडर निघतात, पण अजूनही ज्ञानेश्वर सभा मंडपामध्ये वर जाळं लागलेलं आपल्याला दिसतं. स्वच्छतागृहामध्ये अनेक विड्याची पानं थुंकलेली असे काही प्रकार दिसतात. एकाच ठिकाणी चहाची व्यवस्था आहे, ती चहाची व्यवस्था परमनंट त्या ठिकाणी झाली पाहिजे. प्रत्येक वारकऱ्याला चहा तरी निदान भेटला पाहिजे. अशा सुविधेचा जो काही अभाव आहे तो टोकन रांगेत जाणवला. एक गोष्ट मात्र नक्की आहे की टोकन दर्शन रांगेमध्ये दर्शन मात्र वारकऱ्याचं सहज सुलभ होते आहे. त्याबद्दल समितीला धन्यवादच द्यावे लागतील. पण सुविधांचा मात्र अभाव आहे आणि तो अभाव दूर करण्याकरता आता आज कळलं मला, यांनी सांगितलं श्रीकांत शिंदेंनी की आपला तो सभामंडप जो आहे तिकडं आपले हे तिथं स्मशानभूमीमध्ये तो वॉटरप्रूफ वगैरे टाकलाय. पण तिथं सुद्धा दरवर्षी वारकऱ्यांची, कारण 10 ते 12 लाख लोक पंढरपुरात येणं हे सोपी गोष्ट नाही आहे. त्यामुळे सुविधांचा कुठला अभाव पंढरपुरात राहू नये. टोकन दर्शन व्यवस्था ठीक आहे, पण बऱ्याच काही गोष्टी त्यामध्ये
इन्क्लूड करणं मला वाटते महत्वाचं आहे. मी तसं समितीला पत्र लिहिलं. काय विठ्ठलाला साकडं घातलं? विठ्ठल हा साधा भोळा देव आहे, तो निशस्त्र असलेला देव आहे, त्याच्या हातात काही शस्त्र नाही आणि साधा भोळ्या लोकांच्या भावना तो ऐकून घेतो अशी आपल्याकडं समज आहे आणि ते खरंही आहे. त्याच्यामुळे 18 पगड जातीच्या विठोबा हा आपलं मागणं ऐकेल या भावनेनं आम्ही सहकुटुंब विठ्ठलाला साकडं घातलं की महाराष्ट्रावर सध्या ओल्या दुष्काळाचं सावट येईल असं चित्र दिसतंय. आताही उजनीमधून विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काही दिवसात तुमची चंद्रभागाही भरून जाईल. अशा अनेक ठिकाणी, काही ठिकाणी सुका दुष्काळाचं चित्र आहे, काही ठिकाणी पेरण्या खोळंबल्यात, काही ठिकाणी पेरणी सुरू आहे. असं चित्र महाराष्ट्रात न राहता अस्मानी सुलतानी संकटापासून शेतकऱ्याचं रक्षण कर, त्याला भरभरून आशीर्वाद दे, त्याच्या घरात कसलीही कमी पडू देऊ नको. शेतकऱ्याचं दुःख जे काही आहे, खास म्हणजे शेतकरी कर्जमाफीपासून शेतकऱ्याच्या सातबारा कोरे करेपर्यंतचं हे सगळं दुःख दूर करण्याची शक्ती सरकारला पांडुरंगाने द्यावी आणि महाराष्ट्राच्या दैवताची शासकीय महापूजा पुढच्या आषाढी एकादशीला आदरणीय उपमुख्यमंत्री जे आत्ताचे आहेत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून करावी. अजितदादांनी सपत्नीक आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्यात त्यांना प्रचंड यश भेटो एवढं साखर मी पांडुरंगा चरणी घातलं. नक्कीच आपण पाहिलं तर हे होते अमोल मेटकरी, माऊली डांगे पुढारी, न्यूज पंढरपूर. माऊली पंढरपूरकडे निघालेले हे सगळे वारकरी आपले दिवस कसे काढतायत आणि आषाढी वारीपर्यंत त्यांच्यासोबत काय काय घटना घडतायत हे आपण रोज पाहणार आहोत. रोज संध्याकाळी 5:30 वाजता आणि सकाळी 6:30 वाजता वारी पंढरीची या कार्यक्रमात आपण भेटत राहणार आहोत. आज निरोप घेतोय इतकंच. नमस्कार. विठ्ठल जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल.